सांगली के ठेकेदार हर्षल पाटिल की आत्महत्या ने राज्य सरकार की कार्यप्रणाली और वित्तीय लापरवाही पर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। इसी पृष्ठभूमि में आज अमरावती में युवा कांग्रेस ने उग्र आंदोलन करते हुए सरकार के खिलाफ नारेबाजी की और जिलाधिकारी को ज्ञापन सौंपा। सांगली के ठेकेदार हर्षल पाटिल द्वारा आत्महत्या किए जाने के मामले में अमरावती में युवा कांग्रेस ने सरकार के खिलाफ जोरदार आंदोलन किया। पाटिल ने जल जीवन मिशन के तहत 140 करोड़ रुपए का कार्य पूरा किया था, लेकिन उन्हें एक भी बिल का भुगतान नहीं किया गया, जिसके चलते उन्होंने आत्महत्या जैसा कदम उठाया। युवा कांग्रेस ने आरोप लगाया कि विधानसभा चुनाव के समय 20,000 करोड़ की बजटीय सीमा के बावजूद 64,000 करोड़ के ठेके दिए गए, लेकिन अब निधि न होने से बिल रोके गए हैं। कई ठेकेदारों ने बैंक से कर्ज लेकर काम किया है और अब वे आर्थिक संकट में। आंदोलन के दौरान जिलाधिकारी को ज्ञापन सौंपा गया और सरकार की लापरवाही पर नाराजगी जताई गई। प्रमुख मांगों में ठेकेदारों का तत्काल भुगतान, हर्षल पाटिल की आत्महत्या की निष्पक्ष जांच और लापरवाह अधिकारियों पर कार्रवाई शामिल है। आज पुणे येथे जे सुशिक्षित बेरोजगार अभियानाचं एक मोठं आंदोलन सुरू आहे। काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आवाहनावरून सगळे तरुण युवकांच्या अभियंता संघटना पुण्यात एकवटल्या आहेत। त्याचप्रमाणे त्याला पाठिंबा म्हणून आज ही अमरावतीतले जे तरुण इंजिनियर आहेत त्यांच्यासोबत आज युवक काँग्रेसची ठामपणे उभी आहे। युवक काँग्रेस आणि इंजिनियर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यासाठी आलो आहे की जसं आता या मुलांनी सांगितलं की मागच्या 6 ते 7 वर्षापासून WRD असो, WCD असो, कुठली असो, कुठेही भरती हे शासन घेत नाही आहे। मुलं एजबार होत आलेले आहेत आणि शासन भरती घेत नाही आहे। ट्रान्सपरन्सी हा वेगळा विषय आहे। एक्झाम झाली तर ट्रान्सपरन्सी नसते, त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना आता न्याय देणार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे। प्रत्येक निवडणुकीच्या पहिले घोषणा केली जाते की आम्ही एवढा जागा भरणार, तेवढा जागा भरणार। मात्र एकदा निवडणूक झाली की हे साफ ह्या तरुण पोरांना विसरून जातात। आज तुम्ही बघितलं की ते किती पोटतिडकीने बोलत होते, ते जे एवढा अभ्यास करतात मात्र त्यांच्या जागा भरल्या जात नाही आहे, तर त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहोत। हा एक विषय। दुसरा विषय आज अभियंत्यांशी निगडीत असा आहे की आपल्याला कल्पना आहे की सांगली जिल्ह्यात एका हर्षल पाटिल नावाच्या तरुण युवा कंत्राटदाराने जी आत्महत्या केली आहे त्यावर त्या विभागाचे मंत्री म्हणतात का हा आमचा कॉन्ट्रॅक्टर नाही। तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही एकीकडे जो क्लबिंगचा नवीन धंदा आणलेला आहे या राज्यात की काही निवडक ठेकेदारांना फायदा व्हायसाठी मोठमोठी कामे क्लबिंग करायची, जे करून लहान ठेकेदारांनी ते काम भरलं नाही पाहिजे। मग ते लहान ठेकेदारांनी त्यांच्याकडून सब कॉन्ट्रॅक्टमध्ये काम घ्यायचं आणि पैशाला मुकायचं, त्याच्यामुळे त्यांनी आपला जीव गमावलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्या अमरावती विभागात जर आपण माहिती घेतली तर या निवडणुकीच्या पहिले तरतूद नसताना हजारो कोटींचे कामाचे प्रमाण झाल्या, निविदा झाल्या, त्यांच्याकडून पोरांकडून कमिशन घेण्यात आले आणि त्यांना भूमिपूजन करायला लावले, त्यांच्याकडून जबरदस्तीने कामं करून घेण्यात आले। मात्र आज जेव्हा त्यांची देयक द्यायची वेळ आली तर हे सरकार हात वर करत आहे। आता त्या मुलांनी कुठे त्यांनी सुद्धा हर्षल पाटलासारखी आत्महत्या करायची का याचं उत्तर शासनाने दिलं पाहिजे। तर हे जे युवा कंत्राटदार आहेत आणि जे सुशिक्षित बेरोजगार अभियंते आहे यांच्या पाठीशी युवक काँग्रेस ठामपणे उभी आहे। आम्ही यांच्यासाठी नेहमी आपला आवाज बुलंद करत राहू।